पैलवानांचं जीवन म्हणजे संघर्षाचं जीणं. देहाची हाल करून देहाची तलवार घेऊन लढावं लागतं. चिखलाच्या गोळ्याला आकृती देता येईल, पहाडातल्या दगडातनं मूर्ती घडवता येईल चिन्ह ठोकून, पण हाडा मासाच्या देहाला घडवायला प्रॅक्टिसच करावं लागतं. काय कुस्तीदाराचा बेत आहे का? अतिशय तगडी कुस्ती. वाकरीला कुस्ती स्पर्धा असते आषाढी कार्तिकीला. सगळी ज्येष्ठ मंडळी लढतात तिथं. माळकरी हा म्हणून म्हटलं हो लागल कडला गेल्यावर ताकद लावू नका. सेकंदाची विश्रांती. गुणफलक आहे लाल 1 निळा 7. पैलवान मित्र त्यांचे मार्गदर्शक जेवण करण्यासाठी जावा. हलगीवाले तुम्ही जेवण करण्यासाठी जावा. 4:30 वाजता सायंकाळच्या सत्राची सुरुवात होणार आहे. दुपारचं सत्र बरोबर 4 वाजता सुरू होईल. ऑफिशियल टीम 3:30 ला हजर राहील याची नोंद घ्या. दुपारचं सत्र बरोबर ठीक 4 वाजता सुरू होईल. जर पहिला एखादा गैर राहिला तर सर्वस्वी तो जबाबदार असेल याची सर्व नोंद घ्या. कारण सगळे सूर्यनारायण वर तळपाय लागलाय. टेम्परेचर हाय झालेला 38 टेम्परेचर आहे. आणि या टेम्परेचर मध्ये लढायला काय ताकद लागते ती पैलवानांच्या जीवाला माहिती आहे. पैलवानकी इतकी सोपी नव्ह. आज गेला आणि उद्या पैलवान झाला. संघर्ष पैलवानाचा 10-10 वर्षाचा इतकं सोपं नव्ह. हो, स्वतःला घडवणं मेंटेन ठेवणं ही मानसिकता ठेवणं इतकं सोपे नव्ह. 10वीत नापास झाला, गुण कमी झाला तर आत्महत्या करतात. आणि 20-20 वर्ष तपश्चर्या करून जर एखादा निर्णय चुकला तर गदेपासून आणि पदकापासून पण दूर राहतो. फार मोठा संघर्ष असतो हा. 7 सीरीचा खेळ आहे मोठा. एक पलवानाचा चुकीचा निर्णय पलवानाला यशापासून सोहम मांडवी काय ताकद लागत असेल बघा. काय ताकद लागत असेल. JCB सारखी असल्या उन्हात लढायचं म्हणजे इतकं सोपं नव्ह. ती करोजाना सातारा जिल्ह्यानाच तलवारीच्या पात्यावरती भाकरी वाजवून स्वराज्य मिळवणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. शहर वीरांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. क्रांतिवेगांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला, पण त्याच्या आधी 2 वर्ष सातारा जिल्हा स्वतंत्र झालता. पत्री सरकार क्रांतीचे नाना पाटलांनी या मातीमध्ये आपल्या माणसानं आपल्या माणसासाठी चालवलेलं राज्य उभा केला. संघर्ष हा 5वीलाच पुजलेला आहे. सुतार पैलवान उदय सुतार. चला आता उदय सुतार सोहम मांडवे नागर. अरे बाप रे बाप. धोबी लावण्याचा प्रयत्न गौरव माळीचा मसूरकराचा. उदय सुतार लाल पट्टी बांधायची, सोहम मांडवे निळी पट्टी बांधायची. चॅलेंज आलेला. कुस्ती फार संघर्षाची आहे. ज्युरी कमिटी चला. प्राध्यापक नितीन शिंदे तात्या, प्राध्यापक अमोल साठे सर.
एक असा गुप्तलाक आणि शेवटचे 45 सेकंद. पवन बेंद्रे यांची टीम महाकेलवाले या स्पर्धेला एक ग्लॅमर प्राप्त करून द्यायला लागलेला आहे. इकडं आतापर्यंत आम्ही पुणे भागाकडे असं ग्लॅमर बघायचं तेव्हा सातारा हिंद केसरीला अभयसिंह दादा तुम्ही सगळी टेक्निकल वापरले. महाराष्ट्रात अधिवेशन पार पडतात तिथली सगळी टेक्निकल इथं आहे. ज्ञानेश्वर अस्वले युट्यूब चॅनल आहे, क्रीडा लक्ष युट्यूब चॅनल आहे, राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल आहे आकाश शिंदेचा. 1-2 कुस्ती सुरू आहे. शेवटचे 20 सेकंद. किरण राणे आणि ती स्टेज वरली 2-3 बारकी पोरं बघायला लागल्या. आणि तेजस गोखणे अशी कुस्ती सुरू आहे. तेजस गोखणे 4 वर्षाला गोल्ड मेडल दिला 74 किलो होतो गटातून. आणि वेळ संपली. जोरदार टाळ्या दोघांसाठी. अतिशय अतिशय गोचर निकाल 74 ला ज्या पैलवानाचा गोल्ड आहे असा तेजस गोखणे विजय झालेला आहे. मनपूर्वक धन्यवाद.